श्री गुरुदेव मित्रांनो, गुरुदेवांचे आव्हान आणि शिष्याची महान परीक्षा. आश्रमात त्या दिवशी काहीतरी वेगळाच जाणवत होते. नेहमीप्रमाणे शांतता होती, पण त्या शांततेत आज मोठा बहार दडलेला होता. गुरुदेव नेहमीसारखे आसनावर बसले होते, पण त्यांच्या डोळ्यात आज करुणा, वेदना आणि एक कठोर सत्य दडलेले होते. समोर शेकडो शिष्य शांतपणे बसले होते. कोणाची आज कल्पना नव्हती की आज गुरुदेव केवळ उपदेश देणार नाहीत, तर शिष्यांच्या अंतःकरणाची परीक्षा घेणार होते. गुरुदेवांनी हळूहळू डोळे उघडले, क्षणभर सर्वांवर नजर फिरवली आणि अत्यंत शांत पण खोल आवाजात बोलू लागले. आज मी तुम्हाला भक्तीबद्दल सांगणार नाही, आज मी साधनेबद्दल सांगणार नाही, आज मी नामस्मरणाचे महत्त्वही सांगणार नाही. आज मी फक्त एक प्रश्न विचारणार आहे. एक प्रश्न ऐकून सगळे शिष्य सावध झाले, कारण गुरुदेवांचा प्रश्न कधीही साधा नसतो. तो थेट मनाच्या दारावर टकटक करणारा असतो. गुरुदेव म्हणाले, या जगात दान अनेक आहेत. अन्नदानाने भूक भागते, वस्त्रदानाने उघडे पण जगते, धनाने काही गरजा पूर्ण होतात. पण सांगा मला, समोरचा माणूस मृत्यूशी झुंज देत असेल आणि त्याला फक्त तुमच्या शरीरातील काही थेंब रक्त हवे असतील, तर तुम्ही ते देणार का? हा प्रश्न ऐकताच आश्रमात मोठी शांतता पसरली. काही शिष्यांची मान खाली गेली, काहींच्या मनात भीती दाटून आली. रक्तदान, स्वतःच्या शरीरातून आपल्याला रक्ताचा त्यागही ऐकायचा सोपा, पण करायला कठीण होता. गुरुदेवांनी पुढे पाहिलं आणि हळूच म्हणाले, रक्त म्हणजे फक्त शरीरातील द्रव्य नाही, ते आपल्या आईच्या कष्टाचे प्रतीक आहे, ते आपल्या जीवनाची बीज आहे. म्हणूनच रक्तदान हे सर्वात कठीण दान आहे. क्षणभर थांबून त्यांनी पुढे सांगितले, पण लक्षात ठेवा, रक्त दिल्याने माणूस कमजोर होत नाही, पण रक्त न मिळाल्याने माणूस कायमचा हरवतो. हे शब्द शिष्याच्या काळजात घुसले. काहींच्या डोळ्यातून पाणी आले, कारण अनेकांनी रुग्णालयात रक्ताअभावी मरत असलेली माणसे पाहिली होती. आईचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारा मुलगा, अपघातात जखमी झालेला तरुण, बाळासाठी रक्त शोधणारे आईवडील. गुरुदेवांनी अचानक स्वर थोडासा कठोर केला आणि ते म्हणाले, आज मी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवतो. जो स्वतःला माझा शिष्य मानतो, जो गुरु भक्तीचा अभिमान बाळगतो, त्याने आज ठरवायचे आहे, मी रक्तदान करणार की नाही. त्या क्षणी भक्तीची व्याख्या बदलत होती. माळ, कपाळावरचा टिळा, ओठावरचे नाम या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन भक्ती आता प्रत्यक्षात सेवेत उभी राहिली होती. हळूहळू एक शिष्य उभा राहिला. डोळे भरलेले होते, जोडलेले आणि मनापासून निघालेला शब्द. तो म्हणाला, गुरुदेव, माझ्या आयुष्यात तुम्ही बदललेले. आज माझे रक्ताने कुणाचे आयुष्य वाचणार असेल तर मी ते माझ्यासाठी सौभाग्य आहे. तो बसत नाही, तोच दुसरा शिष्य उभा राहिला, मग तिसरा, मग चौथा, आणि क्षणात संपूर्ण आश्रम उभे राहिले. कोणी आईची आठवण करून रडत होते, कोणी अपघातात गेलेल्या मित्राची आठवण काढत होते, पण कोणीही मागे हटत नव्हता. त्या दृश्याने गुरुदेवाचे डोळे पाणवले. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांचा आवाज थरथरला. ते म्हणाले, आज मला उपदेश देण्याची गरज नाही, आज तुम्हीच मला शिकवलं की खरे भक्ती काय असते. रक्तदान शिबिर सुरू झाले. कोणीही थोडे घाबरलेले होते, कोणी थोडं अशक्त झालेला, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज होते, कारण आज ते देवासाठी नाही तर माणसासाठी काहीतरी करत होते. शेवटी गुरुदेव उभे राहिले आणि अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाले, शिष्यानो, लक्षात ठेवा, अन्नदान भूक भागवते, पण रक्तदान मृत्यूला हरवते. म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आज गुरुदेव आपल्यालाही तोच प्रश्न विचारत आहेत,
आपली भक्ती फक्त शब्दात आहे की ती गरज पडेल तेव्हा रक्तात उतरते. जर एक थेंब रक्ताने कोणाचे आयुष्य वाचत असेल तर त्याहून मोठं पुण्य दुसरे कोणते? रक्तदान करा, जीवदान करा. हेच गुरुदेवांना खरे अर्पण आहे. जय सियाराम मित्रांनो. आपणही संकल्प करा रक्तदान करण्याचा. जय सियाराम.